आणि आपल्यासोबत पाटील आहेत. काय सांगाल कोल्हापुरात तुम्हाला प्रश्न विचारले गेले की लोक तुमच्या वंचितले गर्दी नाही, हे काय? तसं नाही दादा, मराठ्यांच्या मनामनात मी बसलेलो, विचार बसलेला आहे. मी त्यांच्यासाठी लढतोय, गोरगरीब मित्र मोठे करा. माझा काय स्वार्थ आहे? मला वाटतं माझा मराठा मोठा व्हावा, पक्षाला वाटतं त्यांचा नेता पक्ष मोठा व्हावा. सोलापूरला अडचणी होती, सोलापूरचे लोक मला भेटले, रस्त्यानं एवढी गर्दी होती. आपल्या चॅनलचे लोक साक्षीदार आहेत, लोक भेटलेत मला. तिथं पूर होतं, परत ते स्टेडियमचं तिथल्या सभागृहाचं दलित झालं होतं, अनेक तिथे संकट होतं. म्हणजे बरं, याच्या पलीकडे जाऊ आपण. एखादा अर्धा जिल्हा नसतो ना, पण सगळ्या पक्षात सगळे जिल्हे असतात. पण देवेंद्र फडणवीसने काय केलं, माझ्या विरोधात षडयंत्र. लोकशाही चालवणारे सुद्धा सरकारचं ऐकायला लागले. त्यांनी आमच्या बाजूला राहायला पाहिजे. लगेच दौरा गुंडाळणार. अरे एवढी मस्ती देवेंद्र फडणवीस ऐकून, एवढी मस्ती. देवेंद्र फडणवीस किती दिवस करेल? 2-3 महिने. त्याच्यानंतर गोरगरिबात आल्यावर तू काय करशील, तू काय करशील? असं नसतं. व्यासपीठ लोकशाहीचं हे सामान्य जनतेसाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी असतं, माजल्यासारखं करायला नसतं. माज नसायला पाहिजे अंगात, आपल्या अंगात जात नसायला पाहिजे, जात नसायला पाहिजे, न्याय असायला पाहिजे. त्याला लोकशाहीचं व्यासपीठ म्हणलं जातं. आणि तू देवेंद्र फडणवीस ऐकतो, 11 महिने झालं तू आमचा माणूस कुठला की निवडून बसतो, मुलाखत घेतो. तू ऐकायला पाहिजे. आमच्यातला कोणी नाराज असला की लगेच बोलून येतो. आता बी उंची काय झालं नुसतं चुकच शोध होतोय आमची. अरे तू काय माणूस आहे का? उंची काय चूक झाली की लगेच गुंडाळा दौरा. अरे बघ आता कसा खोटा ठोकलाय पुणे इतकाला. आता काय करतो? आता असं नसतं, वेळ येत असते प्रत्येकाची. आज तुझ्याकडे व्यासपीठ आहे म्हणून बोलत असतील, उद्या वेळ बदलत असते, आमची बदलत. असं बोलायचं नाही. तुमच्यात एवढा जातीवाद ठाकून भरलेला नाही पाहिजे. माझ्या मराठ्यांनी मला साथ द्यायचं ठरवलंय, सरकारने उघडं पाडायचं ठरवलंय. तो दरीकर षडयंत्र करतो, मराठ्यांच्या संघटना फोड्यात यात्रा काढायला लावतो. छगन भुजबळ फोडला, त्याच्या मागं काही ओबीसीचे नेते उभा केले, ते माझ्या विरोधात उतरायचं काम केलं, ते माझ्या विरोधात उतरायचं काम केलं. दरेकर षडयंत्र करतो. परत आणखीन ते कोकणातलं एक कुठला आहे ती पळतोय. आता ते देवेंद्र फडणवीसचे चप्पल बांधायला लागले. त्याला आम्ही काय करावं? आम्ही त्यांना सन्मान शब्द वापरतो, ते बोलायला लागले. आता मला उघडं पाडायला गेले. पण ते म्हणतात तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीसचा टार्गेट करता, पवारांना नाही. आरक्षण देऊन द्या ना ते. आणि याचे डोळे गेले का? जे चुकन त्याला मी सोडतो, त्यांनाही बोललो आम्ही. पण द्यायचं नसलं की असलं यांच्या असल्या चुकीमुळं फडणवीस साहेबाच्या पुढं भाजप संपायला लागलं. मला सांगा, तुमचं आंदोलन सुरू होऊन 1 वर्ष होत आलेलं आहे, हातात पत्रात काय पडलं? नाही, माझ्या समाजाच्या पत्रात पडलं ना. आमच्या लढ्यामुळं समाज एक आल्यामुळं गावचे गाव नोंदी निघायला लागली. आम्हाला फक्त सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यायला त्यांनी जाणून बुजून एक वाटलं केलं. एसीबीसी 10% न मागितलेलं आरक्षण दिलं आणि आमचं ईडब्ल्यू त्यांनी रद्द केलं. म्हणतात तुम्हीच नको म्हटले. आम्ही कोणा नको म्हणून त्यांचं थोपड आणलं पाहिजे. त्याच्यामुळे ते आता पडणार आहे त्या बारीने. त्यातलं खोटं बोलते. 10%ला आमचा विरोध आहे, 10% एसीबीसी आरक्षणाला आमचा विरोध आहे. पण आमच्या गळत आमच्या लाभलंय आम्हाला ते विनाकारण आमच्या वाटलं. आणि एसीबीसीचं दिलं आणि ईडब्ल्यूएस रद्द केलं जाणून बुजून. याच्यामुळं समाज रस्त्यावर आला. मला एकट्याला उघडं पाडायचा प्रयत्न केला, मला घेरलं. माझ्यावर केसी काय करायला लागले, SIT काय नेमली, आमच्या लाखो पोरावर गुन्हे काय दाखल केले, विनाकारण आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला. आता बघा 70 किलोमीटर फुल झालाय मला पुणे शहर. येऊन बघ मला जरा, आता येऊन बघ. आता हे सगळं खरं आहे पाटील साहेब, पण सरकार म्हणतंय तुम्हाला ओबीसीतनं आरक्षण देता येणार नाही, कुणबीतनं टिकणार नाही ते. मग कसं? मग अगोदर काही जाती ओबीसी आरक्षण घातलं, 350-400 कसं काय झाल्या? उडवा मग, काढा त्या बाहेर. 94ला आमचं 16% आरक्षण दिलेलं, उडवा काढा बाहेर, ते आमचं आहे. पोट जाती म्हणून कसं काय घातलंय? मराठ्यांचे पोट जात कुणबी होत नाही का? आमचा त्यांचा व्यवसाय आहे ना, कुणबी आहेत ना. अरे मग आमची पोट जात होत नाही का? माळ्याची दुसरी माळी जात बरी पोट जात होती, ती कुठं आधी घातली होती? सरकारचं म्हणणं तेच आहे, कुणबी ऑलरेडी आहेत, मग सर्व मराठा नाही. बाबा कुणबी मराठी एकच आहेत ना, वेगळे कसे? मग आधी एक माळी घातला होता, दुसरा माळी कशामुळे घातला? कशामुळे घातला? प्रकाश आंबेडकर म्हणतात कुणबी मराठा एक नाहीत. ते म्हणते तसा कायदा चालत नसतो, ते म्हणते तसा कायदा चालत नसतो, ते म्हणते तसंच होत नसतं. कुणबी आणि मराठा या राज्यातला एक आहे, आमचा व्यवसाय एक. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी यांना द्यायची नाही. आता यांनी मला घेरलं,
पण एक आहे, IBN लोकमतच्या माध्यमातून मी सत्य सांगतो, मला पूर्ण घेरलं. मी गरीब लोकांचं काम करतोय, माझं गरिबाचं कल्याण होऊ द्यायचं नाही, हे आम्ही ठरवलं होतं. मी आज मरण यातना बघतो, नाही आम्ही इतका बघतो त्रास आहे तुमची मला. तब्येत. मी बोलून दाखवायला नाही पाहिजे, पण तरी मी जातीसाठी हटत नाही. आणि माझ्या समाजाच्या लक्षात आलं, पक्ष हे नेता पक्ष मोठं करायसाठी लढायला लागलेत. आणि मनोज जरांगे हा आपले लेकर आणि जात मोठी करायसाठी लढायला लागला. पक्षाला लात मारली मराठीने, भाजपातल्या मराठ्या सहित, आणि एकजुटीनं उभं राहिले. त्यामुळं मी IBN लोकमतच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या चरणी नतमस्तक यासाठी होतोय की तुमच्यामुळं राज्यात पुन्हा बळ आलं आणि सत्ताधाऱ्यांची दहशत पसरवली, ती पुरी दहशत उठून गेली आणि मराठी आता कोणत्याच नेत्याला भ्यायला तयार नाही. आपण बघतो जरांगे पाटलांचा ठिकठिकाणी सत्कार होतोय, म्हणजे मुस्लिम बांधव त्यांचा सत्कार करतात, फक्त मराठा बांधवच नाही, हे प्रेम आहे. पण ही